Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. Okay. Then option contact झाला. Then ask price and bid price. Ask price and bid price तुम्हाला सांगितले मी लास्ट लेक्चरला. What is ask price? What is bid price? Ask price मध्ये कोण असतं इन्व्हॉल्व? In ask price, sellers involved. And in case of bid price, bidding म्हणतोय मी. Bid price, buyers are involved. Buyers. मला सांगा सेल करणारा एखादा असतो, बाय करणारा एखादा असतो की खूप सारे असतात? अगेन खूप सारे असतात दोन्ही साइडला. येस, याच्यामध्ये मेडिएटर कोण आहे? स्टॉक एक्सचेंज आहे मेडिएटर. ही रिक्वेस्ट कोणाकोणाकडून जाते? फॉर एक्झाम्पल आस्क प्राइस, बिड प्राइस, हे जे ऍप्लिकेशन्स आहेत डिफरंट ऍप्लिकेशन असू शकतात, बट रिक्वेस्ट कोणाला जाते? स्टॉक एक्सचेंजर. डिफरंट ऍप्लिकेशन कोणकोणते आहेत इन इंडियन मार्केट? Zerodha, Angel Broking. Zerodha, Angel Broking, Upstock. आणखीन म्हणजे हा सेलर अपस्टॉक्स असू शकतो, हा बायर एंजलचा पण असू शकतो, और मल्टिपल ऍप्लिकेशनचे पण असू शकतात. बट हे रिक्वेस्ट कोणाकडे जातात? स्टॉक एक्सचेंज कडे जातात. आस्क प्राइस म्हणजे काय? सेलर. याची डेफिनेशन कोण सांगेल आस्क प्राइसची? कोणाला माहिती आहे का? नोट्स गो थ्रू केले. Yes, Teja. Ask price means the price at which seller wants to sell his shares, and the bid price is price at which seller wants to buy. Buyer wants to buy any shares from the seller. Ask price मध्ये कोण इन्व्हॉल्व असतं? Seller is involved. For example, current stock ची प्राइस काहीतरी सुरू आहे, म्हणजेच एक टाटा पॉवरचा स्टॉक आहे, त्यामध्ये 300 रुपीजचा स्टॉक आहे. ओके. सेलर म्हणजे कोण असेल? ऑलरेडी त्याच्याकडे स्टॉक्स आहेत. यस, सेलर म्हणजे कोण असेल? हु इज सेलर? टेल मी. त्याच्याकडे ऑलरेडी स्टॉक्स आहेत तेच लोक असतील. फॉर एक्झाम्पल, आणि जी सेल ऑर्डर आहे एका इन्व्हेस्टर कडून येते की मल्टिपल इन्व्हेस्टर कडून येते? मल्टिपल इन्व्हेस्टर. अज्युम करा निकिता एक इन्व्हेस्टर आहे, मी एक इन्व्हेस्टर आहे, आणखीन XYZ इन्व्हेस्टर. एक 4-5 लोकांचे 100 क्वांटिटी घ्यायचे, विकायचे. किती क्वांटिटी म्हणते मी? 100 क्वांटिटीज विकायचे, बट स्पेसिफिक प्राइसलाच विकायचे. 310 म्हणजे हे कुठे येईल? आस्क प्राइस मध्ये येईल की बिड प्राइस मध्ये येईल? आस्क प्राइस. देन सेम अदर साइडला कोण आहे? बिडिंग प्राइस. ओके, बिड प्राइस. फॉर एक्झाम्पल 100 क्वांटिटी अदर, हे फिक्स आहे का 100 क्वांटिटीज विकू शकतात असं काय आहे का? नो. 100 क्वांटिटी सेल करायला रेडी आहेत, बाय करायला रेडी आहे, बट याची प्राइस किती म्हणतात ते? 290. अगेन 1000 क्वांटिटी आहे, विकायला तयार आहे 320. अगेन 2000 क्वांटिटी विकायला किती? XYZ अमाऊंटला बाय करायला रेडी आहे. ओके, बाय करायला रेडी आहे. फॉर एक्झाम्पल 305. तर मला सांगा ही साइड म्हणजे आस्क प्राइस असेल आणि ही साइड म्हणजे बिड प्राइस असेल, करेक्ट? आस्क प्राइस मध्ये कोण इन्व्हॉल्व असतं? सेलर्स. हे सेलर सेल करायला रेडी आहे, बट ही पर्टिक्युलर एका इन्व्हेस्टरची आहेत का क्वांटिटी? मल्टिपल इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी प्राइस एक डिफाईन केल्या 310, 320 काय असेल. जे 310 वाले ते किती क्वांटिटी विकणार आहेत? टोटल 100 क्वांटिटी. 5 इन्व्हेस्टर आहेत, प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअली 20 क्वांटिटी आहेत. म्हणजे काय? हे 5 लोक मिळून विकतायत 100 क्वांटिटीज. यस. देन हे झाली आस्क प्राइस, ही झाली बिड प्राइस. ओके. देन ऍज अ इन्व्हेस्टर
ओके, इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही आहात, तुम्हाला बाय करायचंय. ओके, करंट मार्केट प्राइस किती सुरू आहे? 300. येस, करंट मार्केट प्राइस किती आहे? 300. ओके, 300 मला बाय करायचंय. बायर कितीला विकतोय, सेलर कितीला विकतोय सध्या? इथे बघा 310. ओके, करंट मार्केट प्राइस कितीला आहे? 300 आणि सेलर कितीला विकतोय? 310. तुम्ही पण एक बाइंग प्राइस लावली, म्हणजे बाइंग प्राइस लावताय म्हणजे एक लिमिट प्राइस लावताय 300. ओके, 300 बाइंग प्राइस लावताय. किती म्हणते मी, सॉरी 290. तर या केस मध्ये ही ऑर्डर एक्झिक्यूट होईल का? नाही. ऑर्डर एक्झिक्यूट होईल का? तर ऑर्डर एक्झिक्यूट व्हायसाठी काय पाहिजे? करंट मार्केट प्राइसला तर घेतलं पाहिजे आणि इकडे सेलर्स बघायला पाहिजे, बरोबर? कितीला विकणारे रेट आहे इथे तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होईल. फॉर एक्झाम्पल इथे अमाऊंटच तुम्ही 250 आहे, बट इथे 2.50 पर्यंत रिच होईल का? इथे तुम्हाला दिसते की आज प्राइस मध्ये इतक्या प्राइसला इतके क्वांटिटी विकायला रेडी आहे. ओके, बट इथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता, यस किती सेलर अवेलेबल आहेत विकण्यासाठी. येस और नो? येस सर. ओके, तर आज प्राइस मध्ये इतकं लक्षात ठेवा, सेलर्स असतात आणि बीड प्राइस मध्ये बायर्स असतात. ओके, आज प्राइस मध्ये सेलर्स आणि बीड प्राइस मध्ये बायर्स. ओके, देन ट्रेडिंगचे डिफरंट टाइप्स आहेत. ओके, ट्रेडिंगचे टाइप्स असं काही डिफाईन नाही. इन्व्हेस्टर कोणताही करू शकतो, तो इंट्राडे मध्ये पण करू शकतो, स्विंग मध्ये पण करू शकतो. हे टाइप आहेत, हे मार्केटचे टाइप आहेत. कोणकोणते म्हणते मी? इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, देन थर्ड वन आणखीन कोणतं असतं? लॉंग टर्म. पोझिशन अँड स्कॅल्पिंग असतं, बट पोझिशन एक घेऊ. आणखीन लॉंग टर्म ट्रेडिंग एक असते. इंट्राडे, स्विंग, पोझिशन अँड लॉंग टर्म. ओके, प्रत्येकाचं मिनिंग वेगळं आहे. ओके, फायनली काय करायचंय? ट्रेडिंग करायचं. तर इन्व्हेस्टरची परत चॉईस आहे. इन्व्हेस्टर कोणी डे मध्ये पण विकू शकतो, वीक मध्ये पण विकू शकतो, स्पेसिफिक मंथ मध्ये विकू शकतो, लॉंग टर्म मध्ये विकू शकतो. अगेन चॉईस कोणाचे? इन्व्हेस्टरचे. ओके, देन मी काय सांगतोय? इंट्राडे. सो इंट्राडे मध्ये काय होतं? इन्व्हेस्टर कॅन बाय, काय होईल इंट्राडे मध्ये? मिनिंग बघा, इंट्राडे इन्व्हेस्टर within Buy and sell. 1 day he said. Buy and sell within 1 day. इन्व्हेस्टर कॅन बाय अँड सेल Within a day. विदिन अ डे. म्हणजेच काय, त्या डे मध्येच तो बाय करू शकतो आणि त्या डे मध्ये पण सेल करू शकतो. हे कशामध्ये होतं? इंट्राडे मध्ये होतं. तर काही ट्रेडर्स असे असतात की त्यांना ते इंट्राडे मध्येच इंटरेस्टेड असतात. फॉर एक्झाम्पल, त्यांना प्रिडिक्शन असतं मार्केटचं की या टाइम मध्ये प्राइस वाढेल आणि या टाइम मध्ये प्राइस वाढेल, स्पेसिफिक ड्युरेशन मध्ये आपल्याला विकायचं. म्हणजे बट किती दिवसात विकायचंय? एकच दिवसाच्या विकायचंय. इंट्राडे. जे इंट्राडे ट्रेडिंग करतात त्यांना काय म्हणाल तुम्ही? इंट्राडे ट्रेडर्स. म्हणजे सेम डेला बाईंग, सेम डेला सेलिंग पॉसिबल आहे. Yes. ओके, देन स्विंग ट्रेडिंग. वीक म्हणण्यापेक्षा मी 5 to 10 days. ओके, तर 5 to 10 days मध्ये तुम्ही घेऊ शकता. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? 5 days or 10 days पर्यंत वेट करू शकता, देन सेल करू शकता. म्हणजेच काय? स्विंग ट्रेडिंग. स्पेसिफिक वीक पुरतच आहे. इथे वीक आहे, इथे 1 ते 2 वीकच आहे. 1 ते 2 वीक मध्ये, एका वीक मध्ये घेऊ शकता तुम्ही, स्पेसिफिक डेज थांबू शकता, देन यू कॅन सेल. स्विंग ट्रेडिंग. ओके, बाय अँड सेल होते यामध्ये. इंट्राडे मध्ये काय होतं? सेम डेला बाय, सेम डेला सेल. सो इन केस ऑफ स्विंग ट्रेडिंग मध्ये बाय आज होतं, बट स्पेसिफिक किती डेज थांबेल तो? 5 to 10 days.
याला काय म्हणतात? स्विंग ट्रेडिंग. देन थर्ड वन पोझिशन ट्रेडिंग. पोझिशन ट्रेडिंग मध्ये काय होतं? मंथ मध्ये होतं, स्पेसिफिक मंथ, 1 or 2 months. तुम्ही एखादी पोझिशन घेतल्या, स्पेसिफिक 1 महिन्यात आज घेतल्या, आफ्टर 1 or 2 months नंतर तुम्ही सेल करा. म्हणजे कोणतं ट्रेडिंग करताय तुम्ही? पोझिशन ट्रेडिंग. ओके. आणि लॉंग टर्म ट्रेडिंग काय असते? लॉंग टर्म नेम मध्येच आहे बघ, लॉंग टर्म. लॉंग पिरियड साठी, फॉर Yes. एक्झाम्पल इयर्स मध्ये year. Investor can hold stock years. what long time that is year. ओके. स्पेसिफिक इयर साठी जे इन्व्हेस्टमेंट करतात त्याला काय म्हणतात? लॉंग टर्म ट्रेडर्स म्हणतात. लॉंग टर्म ट्रेडर्स. फॉर एक्झाम्पल स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही एक शेअर्स घेतलाय कॅश मध्ये, तुम्ही तो सेम डेला पण विकू शकता, स्विंग पण करू शकता, पोझिशन पण करू शकता, लॉंग टर्म. बट एक असा शेअर आहे त्याची इन्व्हेस्टमेंट तुम्ही आज करताय, बट त्याचे रिटर्न्स फ्युचर मध्ये येणार, स्पेसिफिक 2 years नंतर येणार. सो कुठे इन्व्हेस्ट कराल तुम्ही? लॉंग टर्म. लॉंग टर्म मध्ये. देन मी काय म्हणतोय, एक पोझिशन, फॉर एक्झाम्पल एक टाटा पॉवरचा शेअर आहे. ठीक आहे, टाटा पॉवरचा शेअर आहे. ओके. देन आपल्या इथे ओव्हरऑल इंडियामध्ये लाईटची डिमांड कधी असते जास्ती? समर. म्हणजे काय होतं, लाईट जाते कधी? मी म्हणतो जास्ती समर सीझनला जाते. येस, ओव्हरऑल इंडियाची मी गोष्ट करतो, बोलते की ओव्हरऑल इंडियामध्ये समर सीझनला लाईट जाते. म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटीची डिमांड किती आहे? खूप आहे, बरोबर. स्पेसिफिक 1 or 2 months म्हणजे काय, टाटा पॉवरचा शेअर आहे. पॉवर कशामध्ये काम करते? टाटा पॉवर सेक्टरमध्ये. ओके. पॉवर सेक्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी असू दे किंवा ग्रीन एनर्जी असू दे. ग्रीन एनर्जी माहिती आहे सगळ्यांना? येस, सोलार. तर आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिक यामध्ये ओव्हरऑल इंडियामध्ये इलेक्ट्रिसिटी लागेल, त्याचं कन्झम्पशन जास्त होईल. तर तुम्ही काय करा, स्पेसिफिक 1 or 2 months इन्व्हेस्ट कराल. म्हणजे कोणते ट्रेडिंग करा? पोझिशन ट्रेडिंग. देन स्विंग ट्रेडिंग म्हणतो. स्विंग ट्रेडिंग कधी कराल? फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टॉकचा रिझल्ट आहे, म्हणजे क्वार्टर टू क्वार्टर रिझल्ट, 1-2 वीक आधी किंवा 3 weeks आधी, तेव्हा तुम्ही कोणती ट्रेडिंग कराल? स्विंग ट्रेडिंग. म्हणजे तुम्हाला रिझल्ट यायच्या आधी इन्व्हेस्ट कराल तुम्ही. यस. मार्केटमध्ये तुम्ही काय चेक कराल की हॅपी पाथ. तुम्हाला फायनली काय पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टर? यू वॉन्ट प्रॉफिट, बरोबर. ते इंट्रा डे ला पण करू शकता, स्विंग ट्रेडिंगला पण करू शकता, पोझिशनला पण करू शकता, लॉंग टर्म ट्रेडिंग पण करू शकता. बट अगेन हे कोणावरती डिपेंड आहे? इन्व्हेस्टरवरती डिपेंड आहे. ओके. मला सांगशील इंट्राडे म्हणजे काय, स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, पोझिशन म्हणजे काय, लॉंग टर्म म्हणजे काय? तुला जे समजलं ते सांग. ओके. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण जे शेअर घेतो ते एका दिवसात बाय आणि सेल करायचे असं, म्हणजे मॉर्निंगला घेऊन आफ्टरनून पर्यंत सेल केले करायचे असतात, नाही करू शकतो. ओके. म्हणजे मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ ते वेगळं. काही लोक काय असतात, आजच घेतात आजच विकतात. म्हणजे तो कुठला ट्रेड होईल? इंट्राडे. इव्हन ऑप्शन ट्रेड तुम्ही आज घेतला आज विकला, तो कोणता होईल? इंट्राडे. ओके, इंट्राडे. देन स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण 5 to 10 डेजच्या स्पॅन मध्ये शेअर्स बाय करून सेल करू शकतो आणि जे काही मार्जिन प्रॉफिट असतं ते काढू शकतो. देन पोझिशनिंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला 1 to 2 months मध्ये आपण म्हणजे बाय करून विदिन 1 to 2 months आपण सेल करू शकतो आणि रिटर्न्स त्याच्यातले घेऊ शकतो. अँड लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये म्हणजे आपण हवंय तेव्हा सेल करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी आज शेअर घेतले आणि आफ्टर 1 year त्याची प्राइस वाढली तर मी तेव्हा सेल केली. म्हणजे इथे लॉंग टर्म मध्ये काय असतो, जनरल इन्व्हेस्टरचा पर्पज काय असतो
की फ्युचर मध्ये ती कंपनी ग्रो करेल और फ्युचर मध्ये डिमांड वाढेल. येस. सध्याचं ट्रेंड काय आहे, सगळ्या व्हेकल्स काय पेट्रोलवरती चालल्यात. बट तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेकल ज्या आहेत और ज्या बॅटरीवरती काम करतात त्या कंपनीज मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला तर फ्युचर मध्ये डिमांड वाढेल त्याची. येस. 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 सध्या कार्स कशावरती चालतात, पेट्रोलवर आहे. ओके. बट फ्युचर म्हणजे जे बाहेरच्या देशात सध्या चालले, तर बाहेरच्या देशात काय चाललंय, इंडियामध्ये थोडं लेटच आहे. बाहेरच्या देशात सध्या काय चाललंय, इलेक्ट्रिक व्हेकल या रिलेटेड गोष्टी चालल्यात, म्हणजे डिमांड वाढते तिकडे. येस. सध्या इंडियामध्ये तशी डिमांड आहे का, नाहीये. बट फ्युचर मध्ये डेफिनेटली होईल. म्हणजे इन्व्हेस्टर काय थिंक करेल, फ्युचर मध्ये जास्त बिझनेस ग्रो झाला तर जास्त रिटर्न्स मिळतील. ओके. यामध्ये देन एआय रिलेटेड माहिती आहे कोणाला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. येस, एआय रिलेटेड कंपनी आहेत. एआय रिलेटेड माहिती आहे का तुम्हाला? मी जस्ट नॉलेज साठी विचारते, हे काय इंटरव्ह्यूला नाही विचारणार. एआय अदर्स सर ऐकलंय फक्त. नो सर. नो ओके. सर. ऐकले तर सर्च करणार आज तुम्ही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हम्म. ते गाड्यांमध्ये आजकाल युज करतायत, ते आपले व्हॉइस कमांड ऐकतात गाड्या. रोबोटिक फॉर सारखं. एक्झाम्पल हा रोबोटिक सारखं आता लेटेस्ट मध्ये महिंद्रा XUV700 ला. म्हणजे आता मार्केटमध्ये त्याची डिमांड आहे का जास्ती सध्या घडीला? सध्या घडीला म्हणतोय. सध्या नाहीये पण फ्युचर मध्ये आहे. ओके. फ्युचर मध्ये आहे म्हणजे काय, इन्व्हेस्टर अगेन काय प्रेडिक्ट करेल की लॉंग टर्म मध्ये हे शेअर. ओके. म्हणजेच एआय रिलेटेड ज्या ज्या कंपनीज असतील वर्क करत असतील, ओके, फॉर एक्झाम्पल सुबेक्स एक कंपनी आयटीची एआय मध्येच काम करते, तर त्या कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करेल. सध्या प्राइस त्याची अप असेल की डाऊन असेल, डाऊन. बट फ्युचर मध्ये ग्रो करेल. फायनल काय आहे, प्रेडिक्शन आहे, बरोबर. इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, पोझिशन, लॉंग टर्म ट्रेडिंग हे इन्व्हेस्टरची चॉईस आहे, त्याला कधी बाय करायचंय कधी सेल करायचंय. बट हे जनरल टाइप्स आहे. क्लिअर आहे. इंट्राडे, स्विंग, पोझिशन, लॉंग टर्म. डाऊट असेल तर विचारू शकता, जस्ट रेज युअर हँड. देन ऑर्डर टाइप्स. जनरली तुम्ही काय करता, ऑर्डर्सच प्लेस करता, बरोबर. इन्स्ट्रक्शन ऑर्डर म्हणजे काय, ऑर्डर इज नथिंग बट इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन तुम्हाला कोणाला देता तुम्ही, फॉर एक्झाम्पल यू आर बायर, ओके, you want to buy some stock, okay, you want to buy some stock. For example टाटा पॉवरचा शेअर आहे, तुम्हाला बाय करायचंय, तर तुम्ही रिक्वेस्ट कुणाकडून कुणाला द्या, स्टॉक एक्सचेंज कडून कंपनीला. बघा, स्टॉक एक्सचेंज कडून कंपनीला द्याल का, ब्रोकरचं ऍप्लिकेशन आहे तुमच्याकडे, बरोबर. रिक्वेस्ट कुणाला देईल, स्टॉक एक्सचेंजला. हा झाला बायर साइड, ओके, हा झाला बायर साइड. देन अदर साइडला कोण असतो, सेलर. एव्हरीवन ऍग्री विथ दिस, सेलर असतो. विदाउट बायर सेलर ट्रेड होऊ शकतो का, नो, होत नाही. ठीक आहे. स्टॉक एक्सचेंज आहे, अदर साइड सेलर आहे, तो पण एक ब्रोकरचं ऍप्लिकेशन युज करत असेल. येस. येस और नो. येस. तर हा ऑर्डर प्लेस करेल, हा ऑर्डर प्लेस केल्यानंतर त्याची रिक्वेस्ट कुणाकडे जाईल, स्टॉक एक्सचेंज. सेलर कडे कशी जाईल, कोण बोललं सेलर, हा सेलर आहे. ब्रोकरच्या ऍप्लिकेशन थ्रू रिक्वेस्ट देईल, ही रिक्वेस्ट डायरेक्ट ह्या बायर कडे जाते की मिडलमॅन कडे जाते, ओके, स्टॉक एक्सचेंज कडे जाते. ओके. देन बायरने रिक्वेस्ट केली, टाटा पॉवरचा त्याच्याकडे शेअर आहे, शेअर पाहिजे त्याला, ब्रोकरच्या ऍप्लिकेशन थ्रू ही रिक्वेस्ट कुणाला जाईल, स्टॉक एक्सचेंज. तर स्टॉक एक्सचेंज जनरली काय करतो, शर्त लावतो. शर्त म्हणजे काय, इकडून तुम्ही बाय साइडला रिक्वेस्ट द्या, सेल साइडला पण रिक्वेस्ट द्या, ज्याची ऑर्डर मॅच होईल त्यालाच मी ऑर्डर एक्झिक्यूट करून देईन, बरोबर. बायर सेलर दोन्ही साइड. तर आपण रिक्वेस्ट टाकतो, म्हणजे काय, ऑर्डर प्लेस करायचं, आपल्याला एखादा शेअर्स घ्यायचं. फर्स्ट ऑर्डर टाइप आहे मार्केट ऑर्डर. काय आहे, मार्केट ऑर्डर. सो इन केस ऑफ बायर, इन केस ऑफ सेलर, दोन्ही पण मार्केट ऑर्डरला बाय और सेल करू शकतात. येस.
ओके, मी काय म्हणतोय, बायर सेलर, 2 पॉइंट कन्सिडर करा. मार्केट ऑर्डर, मार्केट ऑर्डर मध्ये काय, फर्स्ट वन बायर आहे. ओके, सो बायर काय करतो, बायर वॉन्ट टू प्लेस हिज ऑर्डर बट प्राइस काय सांगेल, ऍज पर मार्केट प्राइस. फॉर एक्झाम्पल, मी बायर आहे, सचिन बायर आहे. आय वॉन्ट सम शेअर्स ऑफ सुबेक्स, सुबेक्सचे शेअर्स पाहिजे. क्वांटिटी मी देतोय 10 क्वांटिटी. प्राइस सुरू आहे 32. करंट प्राइस म्हणते मी, ठीक आहे, करंट प्राइस 32 आहे. ओके, मला क्वांटिटीज किती पाहिजे, 10. तर तिथे मी ऑप्शन सिलेक्ट करणार मार्केट ऑर्डर. ओके, मला काय करायचंय, एक बटन आहे तिथे मार्केट, मी बटन सिलेक्ट करणार मार्केट ऑर्डर. म्हणजे करंट प्राइस काय सुरू आहे, करंट मार्केट प्राइस 32 इंटू 10, म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती झाली माझी, 320. ऑर्डर एक्झिक्युट होईल कारण करंट मार्केट ऑर्डरला घेतोय. म्हणजे मी काय अज्युम करतोय, जी प्राइस सध्याची सुरू आहे ती बेस्ट प्राइस आहे, मी बाय करायला रेडी. फ्युचर मध्ये ग्रो होणार आहे कंपनी, बाय करायला रेडी, मी आज बाय करतोय. म्हणजेच काय, मार्केट ऑर्डर, करंट मार्केट ऑर्डर नुसार. ओके, स्वाती डाऊट आहे, हँड रेज केला होता स्वाती, कुणी केला होता हँड रेज. ओके, नो इश्यू. मार्केट ऑर्डर. ओके, देन सेलर आहे, सेलर कडे ऑलरेडी स्टॉक्स असतील, येस और नो. येस. सेलरची साइड येतोय मी, सेलर आहे निलेश, अजून करा. निलेशकडे सुबेक्सचे स्टॉक आहेत. ज्यावेळी निलेशने स्टॉक्स घेतले असतील, फॉर एक्झाम्पल निलेशकडे क्वांटिटी किती आहे, ऑलरेडी बाय केले 200 क्वांटिटी. सो आउट ऑफ 200 निलेशला सेल करायचे 20 सेल करायचे, 20 सेल करायचे. करंट प्राइस किती आहे, 32. ओके, आणि याची एक बाइंग प्राइस असेल, यस, अजून करा, त्याची बाइंग प्राइस आहे 20. निलेशने ज्यावेळी 6 महिन्यापूर्वी शेअर्स घेतला त्यावेळी एक शेअर्स त्याला कितीला भेटला होता, 20 रुपीज. बट करंट प्राइस किती आहे, 32. तर निलेश जे ऑर्डर प्लेस करेल सेलची, ओके, करंट मार्केट प्राइसला, तर तो प्राइस काय सेट करेल, मार्केट प्राइस 32, क्वांटिटी 20 सेल करायचे त्याला 20 फक्त क्वांटिटी. ओके, बट त्याची करंट प्राइस किती आहे, 32. त्याच्या बकेटमध्ये किती शेअर शिल्लक राहतील, मार्केट ऑर्डरनच केले करंट. त्याने बायर्स पण रेडी आहेत करंट मार्केट प्राइसला बाय करायला. त्याच्या बकेटमध्ये किती शिल्लक राहतील, 180. बरोबर. सेल्स किती होतील, 20. तर या केसमध्ये जेव्हा हा सेल करेल त्यावेळी याला अमाऊंट येईल 32 इंटू 20 जी असेल ती अमाऊंट याच्या अकाउंटला ऍड होतील. आणि जो बायर आहे त्याला स्टॉक्स भेटतील. यस, क्लिअर आहे सगळ्यांना. कन्फ्युजन डाऊट असेल तर जस्ट रेज युअर हँड. येस सर, क्लिअर. ओके, तर मार्केट ऑर्डर म्हणजे काय, करंट मार्केट ऑर्डर प्राइसने बाय करणे किंवा सेल करणे. बट अगेन इन्व्हेस्टरची चॉईस आहे. इन्व्हेस्टर 2 प्रकारचे असतात. येस, एव्हरीवन ऍग्री विथ दिस. बायर, सेलर, इन्व्हेस्टर्स असतात. ओके, विदाउट बायर सेलर ट्रेडिंग होऊ शकते का, नो. ओके, देन सेकंड ऑप्शन डिलिव्हरी और सीएनसी म्हणतात. काय म्हणतोय मी, सीएनसी और डिलिव्हरी. तर काही याच्यात ऍप्लिकेशन मध्ये सीएनसी आहे, काही याच्यामध्ये डिलिव्हरी. सीएनसीचा फुल फॉर्म आहे कॅश अँड कॅरी. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीएनसी, कॅश अँड कॅरी. म्हणजे याचं मिनिंग काय, तुमच्या अकाउंट मध्ये, अकाउंट म्हणजे कोणत्या अकाउंट मध्ये म्हणतोय मी, बँकेच्या का डीमॅटच्या अकाउंट वरती, डीमॅट. तुम्हाला जेव्हा एखादा शेअर्स बाय करायचा असतो तेव्हा तुमच्या बँकेच्या अकाउंट वरून तुम्हाला डीमॅट अकाउंट वरती पैसे घ्यायला लागतात. तर तुमच्या डीमॅट अकाउंट वरती जेवढे पैसे असतात ना तेवढेच तुम्ही बाय करू शकता शेअर्स. म्हणजेच काय, कॅश अँड कॅरी. जेवढी कॅश आहे तेवढेच तुम्ही बाय करू शकता.
अज्युम करा माझ्या डीमॅटच्या अकाउंट मध्ये 500 रुपीज आहे. किती रुपीज आहे? 500 रुपीज. देन मी सीएनसी ऑप्शन घेतलाय. अगेन मी बायर आहे. ओके, बायर आहे. मला सुबेक्स एक कंपनी आहे, त्याची करंट मार्केट प्राइस 32 आहे. अज्युम करा 25 आहे. अज्युम करा. ओके, देन मला क्वांटिटी बाय करायचे 20. क्वांटिटी किती बाय करायचे? 20. या केसमध्ये जर मी कॅश अँड कॅरी और डिलिव्हरी सिलेक्ट केला असेल तर माझी टोटल इन्व्हेस्टमेंट किती होत्या? 25 इंटू 20 किती होईल? 500. माझ्याकडे कॅश किती आहे? 500. इथे शॉर्टफॉल होईल का? म्हणजे तुमच्याकडे पैसे कमी आहेत का? No. म्हणजे जेवढे तुमच्याकडे कॅश आहे तेवढेच तुम्ही बाय करताय, बरोबर. सेकंड एक्झाम्पल, करंट मार्केट प्राइस 25 आहे, बट मला 25 क्वांटिटीज पाहिजे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती आली? 625. 625. करेक्ट आहे ना? Yes sir. ओके, 625 तुमची इन्व्हेस्टमेंट ही आहे. कॅश किती आहे तुमच्याकडे? 500. तुम्ही ऑप्शन कोणता सिलेक्ट केलाय? सीएनसी और डिलिव्हरी. म्हणजे काय, जेवढी कॅश आहे तेवढीच तुम्ही बाय करू शकता. तर या केसमध्ये तुम्हाला बाय करता येईल का? सिस्टम काय करेल? सिस्टम शुड थ्रो एरर मेसेज. विच एरर मेसेज? शॉर्ट इनसफिशियंट फंड. यस, एरर मेसेज शो करेल की नाही? Yes sir. येस सर. कोणती टेस्टिंग परफॉर्म करा? Error ओके, एरर हँडलिंग. एक अज्युम करा ऍप्लिकेशनचं यूआय. ओके, बट हे सगळे यूआय मी दाखवेल, फक्त आता अज्युम करा. कळतंय? आणखीन कोणते? येस सर, आपण ते वरती घेतले ना, तिथं इंटर सिस्टम टेस्टिंग परफॉर्म करू शकतो का? कुठे? सर वरती एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्ही. मार्केट. इथं सर हे टाटा, हे स्टॉक एक्सचेंजर मध्ये. हो, करू शकतो. इंटर सिस्टम. आणखीन कुठे येईल? इंटर सिस्टम सांग बघू. फंड ऍड करतोस बघ. Bank and demat account. इंटिग्रेशन होईल का इंटर सिस्टम होईल? तिथे सर जोडला गेलेला आहे की जोडलेला आहे? इंटिग्रेशन म्हणजे काय? जोडला गेलेला आहे की जोडलेला आहे? पहिला सांग. सर जोडला गेलेला आहे. ओके, इंटर सिस्टम म्हणजे बिटवीन टू मॉडेल्स. ओके, तर तू जे पेमेंट करतो त्यावेळी कोणतं दुसरं ऍप्लिकेशन युज करत असतो? फॉर एक्झाम्पल इंटरनेट बँकिंग. आणि तिथून पैसे कुठे ऍड करतो? डीमॅट अकाउंटला. डीमॅट अकाउंटला. कोणती टेस्टिंग केली असेल? इंटिग्रेशन केली असेल की इंटर सिस्टम केली असेल? इंटर सिस्टम. सो यस. बाकीचे करेक्ट आहे? Yes sir. येस सर. Yes sir. जेव्हा मी ऍप्लिकेशन दाखवेन ना तेव्हा टेस्टिंग पण तुम्हाला सगळ्या सांगेन. बट सध्या लक्षात येते थोडं थोडं कोणते कॅल्क्युलेशन टेस्टिंग करतो, देन इनपुट डोमेन करतो, देन फंक्शनॅलिटी करतो. सीएनसी ची फंक्शनॅलिटी काय? कॅश अँड कॅरी. जेवढे कॅश आहे तेवढेच त्याची ऑर्डर एक्झिक्यूट झाली. मार्केट ऑर्डर काय? मार्केटची जी प्राइस सुरू आहे त्याच प्राइसला ती ऑर्डर एक्झिक्यूट झाली पाहिजे, बरोबर, और सेल झाली पाहिजे. येस और नो? Yes Yes sir. sir. ओके, तर ही निगेटिव्ह टेस्टिंग झाली की पॉझिटिव्ह टेस्टिंग? अगेन Negative. समजतोय सिनारिओ सगळ्यांना? सिनारिओ कसं आहे? तर असंच टेस्टिंग तुम्हाला करायचे. ओके, असंच टेस्टिंग करायचे. बट त्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? तुम्हाला जर सीएनसीच माहित नसेल और मार्केट ऑर्डर्स माहित असेल तर तुम्ही डिटेल और थॉरो टेस्टिंग करू शकता का? इज इट पॉसिबल? No. तुम्हाला डिटेल टेस्टिंग करायची असेल तर डोमेन नॉलेज मस्ट आहे. काय म्हणतो मी? डोमेन नॉलेज मस्ट आहे. सीएनसी. ओके, देन नेक्स्ट, हे जे सगळे ऑर्डर टाइप बनवलेत हे कोणासाठी बनवलेत? ऍप्लिकेशन एक युजर फ्रेंडली बनवले. कोणासाठी बनवलेत? इन्व्हेस्टरसाठी. येस, इन्व्हेस्टरला इझी जावं, म्हणजे इन्व्हेस्टर कोणतीही डिफिकल्टी येऊ नये इन्व्हेस्टरला, म्हणून काय केले? ऍप्लिकेशन युजर फ्रेंडली बनवले. आणखीन सीएनसी झालं तर स्टॉप लॉस म्हणते मी. स्टॉप लॉस दोन वर्ड आहे. स्टॉप म्हणजे काय? थांबवणे. लॉस म्हणजे तोटा थांबवणे. ठीक आहे, तुम्हाला तोटा थांबवायचा त्यासाठी काय यूज करावं लागेल? स्टॉप लॉस.
तर एक मार्केटमध्ये तुम्ही एखादा स्टॉक बाय केलाय, ओके, एखादा स्टॉक बाय केलाय फॉर एक्झाम्पल 100 रुपीजला, 100 रुपीजला बाय केलं, बट एक मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज आले, ओके, सो मार्केट निगेटिव्ह न्यूज आल्या, सडन प्राइस डाऊन होते, सडन प्राइस डाऊन होत चालली, त्याही तुम्ही काय कराल, प्राइस अप व्हायची वाट बघाल की थोडा स्टॉप लॉस ठेवा, स्टॉप लॉस ठेवून बघा. स्टॉप लॉस ठेवून बघू. स्टॉप लॉसचं मिनिंग काय? लॉस थांबवणे. सो ऍज अ इन्व्हेस्टर वी ट्राय टू प्रोटेक्ट अवर लॉस. बरोबर, आपल्याला लॉस प्रोटेक्ट करायचंय. तुमचा लॉस होणारच आहे यामध्ये, बट काय करणार आहे तुम्ही? लॉसेस स्टॉप करणार. ओके, लॉसेस स्टॉप करणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता कितीला घेतलाय? 100 रुपीज तुमची बाईंग असेल. मी काय म्हणतोय, तुमची बाईंग, ओके, बाईंग 10 रुपीज आहे, सॉरी, बाईंग 80 रुपीज आहे. एक शेअर आहे तुमचा, फॉर एक्झाम्पल HCL कंपनी कोणती आहे? IT कंपनी आहे. IT कंपनी. बाईंग कितीच आहे तुमच्याकडे? 80 आहे. तुमच्याकडे 100 क्वांटिटीज आहे. किती म्हणतो मी? 100 क्वांटिटीज. बाईंग किती होतं? 80. करंट मार्केट प्राइस सुरू आहे 120. करंट मार्केट प्राइस काय? 120. म्हणजे या करंट मार्केट प्राइसवर तुम्ही जर सेल केला तर तुम्हाला प्रॉफिट होईल का लॉस होईल? बस सांगा. देन निगेटिव्ह सिनारी म्हणजे काय? निगेटिव्ह मार्केटमध्ये निगेटिव्हिटी. HCL कंपनीने खूप परफॉर्मन्स बॅड दिले. ओके, खराब परफॉर्मन्स दिलाय. त्यामध्ये त्यांच्या एम्प्लॉईने काम चांगले केलं नाही, त्यांचा रेव्हेन्यू चांगला आलेला नाही. म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक कमी होतील की जास्ती होतील? कमी होणार. कमी होते. यस, कमी होतील. म्हणजेच काय मला म्हणायचंय, इथे प्राइस 100 वरती आल्या, करंट मार्केट प्राइस 100 वरती, तर तुम्हाला काय होणार? फिअर होणार. सध्या तुम्ही प्रॉफिट मध्ये आहे, 120 पर्यंत होतं प्रॉफिट, 100 मध्ये पण तुम्ही प्रॉफिट मध्ये. येस ऑर नो? येस. मार्केट प्राइस तुम्ही बाईंग किती होतं? 80, बट सध्या किती आहे? 100. अगेन प्राइस डाऊन होते 95. म्हणजे काय, प्राइस अप होते की डाऊन होत चालले? डाऊन होत चालले. तर इथे 95 रुपीज पर्यंत आले. तुमची बाईंग किती आहे? 80. इथे मी आलो 85 पर्यंत. तुम्हाला फिअर होतोय की मार्केटमध्ये आणखीन प्राइस कमी होईल, मी लॉस मध्ये जाईल, किंवा इथून HCL कंपनी पिक करणारच नाही, खूप दिवस लागतील. यस, इन्व्हेस्टरला फिअर होईल. हा, येस येस. तुम्ही काय ट्राय करणार? सो ऍज अ इन्व्हेस्टर, येस, वी ट्राय टू प्रोटेक्ट अवर लॉसेस. त्यावेळी काय करणार? स्टॉप लॉस सेट करणार. स्टॉप लॉस सेट करणार. स्टॉप लॉस सेट करणार. स्टॉप लॉस तुम्ही किती सेट करताय? फॉर एक्झाम्पल 75. म्हणजे प्रत्येक स्टॉक माग किती रुपयाचा लॉस मी सहन करतोय? 5 रुपयाचा लॉस सहन करतोय. बट एका स्टॉकचा 5 आहे, तर ओव्हरऑल त्या स्टॉक मध्ये जो आपला शेअर्स आहे त्यामध्ये ओव्हरऑल ज्यावेळी सेल करेल त्या लॉस कितीचा होईल? 500. ओके, तर दिसताना एक प्राइस दिसते तिथे की 5 रुपये कमी लावले, बट हे कशावरती डिपेंड आहे? नंबर ऑफ क्वांटिटीज वरती आहे, प्रॉफिट लॉस. समजतंय सगळ्यांना? येस सर. स्टॉप लॉसचं मिनिंग आहे, आपला जो स्टॉप आहे, जो लॉस आहे तो स्टॉप करणं. ओके, स्टॉप लॉसचं मिनिंग काय? जो लॉस आहे तो स्टॉप करणे. तर स्टॉप लॉस मध्ये पण 2 टाइप आहेत. स्टॉप लॉस मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर याच्यामध्ये काय, तुम्ही एखादी ऑर्डर सेट करून ठेवताय, म्हणजेच काय, ट्रिगर प्राइस सेट करता. ट्रिगर प्राइस. ओके, सध्या मार्केट किती आहे? प्राइस 85. तुम्ही जर स्टॉप लॉस 80 ला ट्रिगर प्राइस सेट केली तर ती कितीला एक्झिक्यूट होईल? एक्झिक्यूट म्हणते ऑर्डर एक्झिक्यूट. ओके, तर 84, 82 होईल का एक्झिक्यूट? नाही. कितीला एक्झिक्यूट होईल? 80 ला. ओके, तर स्टॉप लॉस
मध्ये पण दोन टाईप आहेत, एक स्टॉप लॉस मार्केट ऑर्डर, तिथे काय सेट करता तुम्ही, ट्रिगर प्राइस सेट करता. आणखीन एक आहे स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर. स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर, इथे दोन व्हॅल्यू सेट करता तुम्ही, एक तर ट्रिगर प्राइस आणखी लिमिट प्राइस. ट्रिगर प्राइस अँड लिमिट प्राइस. तर ट्रिगर प्राइस म्हणजे काय असतं, हे मार्केट काय करतं, जो तुमचा ब्रोकर आहे तो इन्स्ट्रक्शन कोणाला देतो, तुम्ही रिक्वेस्ट देता. तुम्ही रिक्वेस्ट कोणा थ्रू देता, ब्रोकरच्या ऍप्लिकेशन. रिक्वेस्ट कोणाकडे पास होते, बरोबर. ही रिक्वेस्ट तुम्ही कोणा थ्रू देता, एक ब्रोकरच्या ऍप्लिकेशन थ्रू स्टॉक एक्सचेंजला देता. म्हणजे मी इथेपर्यंत लॉस सहन करायला तरी तयार आहे, बट प्राइस इथेपर्यंत आल्यावरतीच एक्झिक्यूट होईल. एक सेट केली आपण ट्रिगर प्राइस, हा झाला स्टॉप लॉस मार्केट. सेकंड काय म्हणते, स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर. याच्यामध्ये एक ट्रिगर प्राइस सेट करतो आणि सेकंड लिमिट प्राइस एक सेट करतो. ट्रिगर प्राइस म्हणजे काय, फक्त आपण इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतो की या प्राइस पर्यंत आलं तर ट्रिगर कर, बट सेल करताना या लिमिट प्राइसला सेल करताना लिमिट प्राइसला सेल. सध्या प्राइस किती आहे, 85. देन मी इथे ट्रिगर प्राइस ज्यावेळी इन्स्ट्रक्शन द्यायचे, हे इन्स्ट्रक्शन कोणाला जातं, ब्रोकर थ्रू स्टॉक एक्सचेंज थ्रू स्टॉक एक्सचेंजला जातं. हे फक्त इन्स्ट्रक्शन जाते, इथे ऑर्डर एक्झिक्यूट होते का, नाही. ही ऑर्डर कुठल्याला एक्झिक्यूट होईल, जी खाली अमाऊंट दिली आपण लिमिट प्राइसला. फॉर एक्झाम्पल 80, लिमिट प्राइस दिल्या 80, म्हणजे ही प्राइस कितीला एक्झिक्यूट होईल, 80. तर हे दोन ऑप्शन आहेत. बट कधी कधी मार्केटमध्ये सडन फॉल होतो, म्हणजेच काय 95 वरून डायरेक्ट 75 लाच येतो. तर या केसमध्ये तुमचा स्टॉप लॉस एक्झिक्यूट होईल का, अदर्स या केसमध्ये स्टॉप लॉस एक्झिक्यूट होईल का, येस सर, 80 येस सर. ओके. तर हे चेक करायचं तुम्ही. माझा क्वेश्चन कळाला तुम्हाला, येस और नो. सडन फॉल झालाय, तुमची एक प्राइस आहे 95 करंट मार्केट प्राइस आहे, पण तुम्ही स्टॉप लॉस सेट केलाय 80 ला, बट तो डायरेक्ट 65 ला आलाय अजून. ओके, तुमची करंट प्राइस किती आहे 95, डायरेक्ट तुम्ही स्टॉप लॉस कितीला लावलाय, येस 80. त्यामध्ये ट्रिगर प्राइस पण सेट केलाय आणि लिमिट प्राइस पण सेट केलाय. ओके, 80 ला लावलाय, बट प्राइस किती झाली, सडन फॉल 65 वरती आले. तर या केसमध्ये एक्झिक्यूट होईल का नाही होईल, चेक कराल तुम्ही. ओके, थोडा रेफरन्स घ्यायचा तुम्हाला, स्टॉप लॉस बद्दल डिटेल अभ्यास करायचा, होईल का नाही होईल. नेक्स्ट लेक्चरला सांगाल तुम्ही, येस सर. फक्त तुम्हाला काय करायचंय, स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर आहे ना, त्याचा व्हिडिओ बघायचा आहे, स्टॉप लॉसचा व्हिडिओ बघायचा मी जो पाठवेल. ओके, एवढंच काम करायचं तुम्हाला. बट स्टॉप लॉस लिमिट ऑर्डरला दोन व्हॅल्यू सेट करतो, कोणकोणत्या, फर्स्ट वन इज ट्रिगर प्राइस अँड सेकंड वन इज लिमिट प्राइस. ट्रिगर प्राइस म्हणजेच काय, एक इन्स्ट्रक्शन देते, एक रिक्वेस्ट जाते. ओके, या अमाऊंट एक अलर्ट जातो 81 रुपीज, कुणाला जातो तो, स्टॉक एक्सचेंज. म्हणजेच काय, सेल करायचे मला अशी रिक्वेस्ट कोणाकडून जाते, ब्रोकरच्या ऍप्लिकेशन थ्रू रिक्वेस्ट कोणाकडे, इन्व्हेस्टरची रिक्वेस्ट कोणाकडे जाते, स्टॉक एक्सचेंजला जाते. ओके, कधी कधी काय सांगितलं मी, अचानक सडन फॉल होतो, यावेळी काय होतं हे तुम्हाला मला नेक्स्ट लेक्चरला सांगायचं. ओके, नोट करून घेतलं सगळ्यांनी. देन नेक्स्ट ऑर्डर टाइप, हे सगळे ऑर्डर टाइप्स आहेत. हे ऑर्डर टाइप्स म्हणजे काय असतील, फंक्शनॅलिटी असेल, येस और नो, येस सर. हे ऑर्डर टाइप आहेत, स्टॉप लॉस और मार्केट ऑर्डर, सीएनसी, हे फंक्शनॅलिटी आहे. हे तुम्हाला चेक करायचे असतात, बरोबर त्याच्या मिनिंग नुसार ते एक्झिक्यूट होतं का नाही, त्याच्या मिनिंग नुसार ते एक्झिक्यूट होतं का नाही हे चेक करायचं. नेक्स्ट ऑर्डर टाइप आहे स्टॉप लॉस झाला, देन MIS, फुल फॉर्म आहे मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ, मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. इन केस ऑफ सीएनसी मध्ये काय होत होतं, कोण सांगेल, इन केस कॅश अँड कॅरी मध्ये जेवढे आपले कॅश आहे अवेलेबल तेवढ्याच आपण
हे बाय करू शकत होतो. शेअर्स बाय करू शकत होते. बाय करू शकत होतो. बट MIS मध्ये काय होतं, जो तुमचा ब्रोकर आहे तो काय प्रोव्हाइड करतो, मार्जिन म्हणजेच और लिव्हरेज. लिव्हरेजचं मिनिंग काय, उधार. ओके, मार्जिन और लिव्हरेज म्हणतोय मी. मार्जिन और लिव्हरेज. मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. CNC मध्ये जेवढेच कॅश होते तेवढे शेअर्स घेत होते. येस. MIS मध्ये कसं होतं, ब्रोकर तुम्हाला मार्जिन प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुमच्याकडे 10 रुपीज आहेत, तर 10 रुपीज मध्ये एक क्वांटिटी जरी येत असेल, नॉर्मल स्टॉकची मी गोष्ट करते, एक क्वांटिटी येत असेल तर त्या 10 रुपीज मध्ये MIS मध्ये तुम्हाला 10 स्टॉक पण घेता येतात. ओके, एक अझम्पशन साठी दिले. याच्यामध्ये काय केले, मार्जिन प्रोव्हाइड केले. मार्जिन म्हणजे फ्री मध्ये देईल का तो तुम्हाला लिव्हरेज, काहीतरी पर्पज असेल त्याचा. येस. MIS मध्ये काय करतो, जो ब्रोकर आहे तो मार्जिन प्रोव्हाइड करतो. तर प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये जे स्टॉक्स आहेत त्याला मार्जिन डिफरंट आहे. बट एज अ एक्झाम्पल मी रन टाइमच सांगेन मार्जिन काय. फक्त MIS मध्ये आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ब्रोकर काय देतो, मार्जिन देतो. मार्जिन कशासाठी देतो, बाय करण्यासाठीच मार्जिन देतो. येस. बट हा बाय करण्यासाठी तुम्हाला 10 स्टॉक घेता येतात, या तुमच्याकडे 10 रुपये. बट हे असेच देईल का तो, येस नाही. ओके, देन ही जी ऑर्डर असते ती एका दिवसापुरतीच असते. मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. तुम्ही जर स्वतःहून ती स्क्वेअर ऑफ केली नाही तर ती कोण स्क्वेअर ऑफ करेल. फॉर एक्झाम्पल 9 ला ऑर्डर तुम्ही प्लेस केली मार्जिन घेऊन, तर मार्केट क्लोज होतं 3:30 पर्यंत, तरी ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ होईल. लिमिटेड पिरियड काय, 1 डे. मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. कारण आपण जे मार्जिन आहे किती दिवसासाठी घेतले, सिंगल डे साठी घेतले. पण इथे मार्जिन कोण प्रोव्हाइड करते, ब्रोकर. तुमचा जो ब्रोकर आहे, तुम्ही जे ऍप्लिकेशन यूज करता तो ब्रोकर तुम्हाला मार्जिन प्रोव्हाइड करेल. MIS क्लिअर आहे. MIS मध्ये फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, आता मार्जिन प्रोव्हाइड करतो आणि MIS ऑर्डर ही स्पेसिफिक डे साठीच असते, मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. बट ही कशी एक्झिक्यूट होते मी कधी सांगेन तुम्हाला. रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये जेव्हा मी MIS ऑर्डर सिलेक्ट करेन तेव्हा ना. ठीक आहे. देन नेक्स्ट वन, फिल और किल म्हणजेच काय, FOK. नेक्स्ट वन CNC झाला. नेक्स्ट वन इज IOC, इमिजिएट और कैंसल. इमिजिएट और कैंसल, FOK, ब्रॅकेट ऑर्डर, आणखीन ऑर्डरचे टाइप आहे. हे ऍप्लिकेशन टू ऍप्लिकेशन व्हॅरी करतात. म्हणजे सगळेच ऍप्लिकेशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल एंजल आहे, एंजलची जी फंक्शनॅलिटी आहे ते 0 असेल का. येस, बरोबर. तर हे फंक्शनॅलिटी कोणी प्रोव्हाइड केलेले, ब्रोकर्सनी प्रोव्हाइड केले. ओके, फिल और किल, IOC इन जनरल असतात, जे कॉमन असतात. बट काही आहेत. ब्रॅकेट ऑर्डर म्हणतोय मी, मार्केट ऑर्डर, ब्रॅकेट ऑर्डर म्हणतोय, GTC म्हणतोय, गुड टिल कॅन्सल, और GTD. तुम्हाला जे चेक करायचे, मी जे व्हिडिओ रेफर करेन तुम्हाला पाठवेल ते तुम्हाला रेफर करायचे. GTC. आणखी कोणतं म्हटलं मी, ब्रॅकेट ऑर्डर. हे जे आहेत ऑर्डरचे टाइप, हे ऍप्लिकेशन टू ऍप्लिकेशन व्हॅरी करतात. सगळ्याच ऍप्लिकेशनला दिले असतील का फंक्शनॅलिटी. येस. फॉर एक्झाम्पल एंजल जे आहे, हे ऑर्डर टाइप त्यांना दिला असेल का सगळ्या, काही ऍप्लिकेशनलाच दिले असतील. ओके, याचं काहीतरी मिनिंग आहे. तसंच तुमच्या ऍप्लिकेशनला डिफरंट ऑर्डर टाइप्स आहेत, ते यातले मी सांगितलं. CNC, MIS, आणखीन फिल और किल आणि IOC हे एक्सप्लेन करतोय. पण तुम्हाला कोणते ऑर्डर टाइप बघायचे म्हणतोय मी, GTC, ब्रॅकेट ऑर्डर आणि GTD. बट हे मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करेन. बट त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं, ते व्हिडिओ रेफर करायचे, फक्त शॉर्ट नोट्स बनवायचे. तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये होतं काय, GTC, ब्रॅकेट ऑर्डर नव्हतं म्हणून सांगितलं. जर तुम्हाला विचारलं GTC म्हणजे काय, पण तुम्हाला ती कन्सेप्ट माहिती पाहिजे, GTC म्हणजे काय. ओके,
फायनली हे काय सगळे ऑर्डर टाइप्स आहेत. येस ऑर नो? येस सर. Yes. देन मी फिल और किल एक्सप्लेन करतो. फिल और किल, FOK, फिल और किल. तर फिल और किल मध्ये पार्शल एक्झिक्युशन इज नॉट अलाउड. पार्शल एक्झिक्युशन इज नॉट अलाउड. अलाउड नाही. त्याचं मिनिंग काय आहे बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुम्हाला काय बाय करायचंय? स्पेसिफिक स्टॉक बाय करायचंय. एक स्पेसिफिक क्वांटिटीज, स्पेसिफिक प्राइस दिले तुम्ही बाय करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 20 क्वांटिटीज पाहिजे, प्राइस दिले तुम्ही 20, बट ही ऑर्डर कधी एक्झिक्यूट होईल? बाय करायची रिक्वेस्ट दिली तर ऑर्डर एक्झिक्यूट होते का? बायर असले तर फक्त सेलर पण पाहिजे सर. सेलर पाहिजे. तर सेलर अदर साइडला क्वांटिटीज त्याच्याकडे 5 आहेत. ओके. आणि प्राइस पण 20. ओके. बट ह्याला किती पाहिजे? 20 क्वांटिटी. 20. याची रिक्वायरमेंट किती आहे? 20. बट इथे आहेत किती अवेलेबल? 5 आहेत. येस, 20 क्वांटिटी पाहिजे बट अवेलेबल किती आहे? 5. म्हणजे एक अज्युम करा, बीड आणि आस्क. ओके, बीड आणि आस्क अज्युम करा. इथे बीड कोण करते? हा इन्व्हेस्टर करतोय का हा इन्व्हेस्टर करतोय? Seller. बघा परत एकदा, बीड मध्ये कोण असेल आणि आस्क मध्ये कोण असेल? सेलर आस्क. ओके, सेलर आस्क मध्येच असेल. ओके, इथे कोण असेल? बीड प्राइस. ओके. तर इथे त्याला घ्यायची किती? 20, बट अवेलेबल किती? 5. बट इन केस ऑफ FOK ऑप्शन असेल तर एक तर ऑर्डर फिल कर और किल कर. त्याची ऑर्डर फिल होते का? No. नो. म्हणजे ही ऑर्डर फिल होईल का किल होईल? Kill. ओके, किल. देन सेकंड वे 20 क्वांटिटी पाहिजे, प्राइस पण 20 आहे. सेलर्स आहेत, खूप सेलर आहेत, त्यांच्याकडे खूप सारे क्वांटिटी आहेत. फॉर एक्झाम्पल क्वांटिटी 100 आहे, प्राइस पण 20 आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये हा जो बिल्ड करणार आहे, जो रिक्वेस्ट करतोय बायर साइड कडून सेलरला करतोय, तर सेलरच्या इन बिटवीन सेलर मध्ये किती आहेत क्वांटिटीज? 100 आहे. येस. याला किती पाहिजे? 20. तर या केसमध्ये याची ऑर्डर फिल होते की किल होते सांगा? फिल और किलचं मिनिंग काय? जेवढ्या सगळ्या मी रिक्वेस्ट दिल्यात ते अवेलेबल असतील तरच दे, नाहीतर माझी ऑर्डर कॅन्सल कर. म्हणजेच काय? किल कर. कॅन्सल नाही म्हणत, किल म्हणतो. क्लिअर सगळ्यांना? फिल और किल? येस. असतील तर दे, नसतील तर माझी ऑर्डर किल करून टाक. ओके, इन्स्ट्रक्शन फायनल. देन नेक्स्ट वन इज IOC. इफ IOC मीन्स इमिजिएट और कॅन्सल. बट IOC मध्ये पार्शल एक्झिक्युशन अलाव आहे म्हणते. याचं मिनिंग आहे पार्शल एक्झिक्युशन अलाव इन केस ऑफ IOC. तर मला क्वांटिटी पाहिजे 20, प्राइस आहे 20, म्हणजे मी प्राइस आहे म्हणजे मी सेट करतोय लिमिट प्राइस. क्वांटिटी 20 आहे, प्राइस 20 आहे. बरं, करंट मार्केट प्राइस मध्ये काहीतरी सुरू आहे, बट मला किती कोणत्या प्राइसला पाहिजे? 20 प्राइसलाच पाहिजे. बरोबर. बरं, मी जी ऑर्डर टाकली ती कधी एक्झिक्यूट होईल? इफ सेलर इज अवेलेबल. बरोबर. येस. विदाउट सेलर माझी ऑर्डर एक्झिक्यूट होईल का? फर्स्ट सांगा. इट्स नॉट पॉसिबल. तर सेलर पाहिजे मला. तर सेलर क्वांटिटी सेल करायला रेडी आहे, बट 10च क्वांटिटी रेडी आहे आणि प्राइस 20 आहे. तर या केसमध्ये पार्सल एक्झिक्युशन अलाव आहे. म्हणजेच काय? किती अलाव आहे? किती व्हॅल्यू किती क्वांटिटीज अवेलेबल आहे? 10 क्वांटिटीज अवेलेबल. मला किती पाहिजे? 20. जेवढे आहे तेवढे. ओके, क्लिअर. तर जेवढे आहेत तेवढे मी घेतो, बाकीचे कॅन्सल करून टाक. म्हणजेच काय? इमिजिएटपणे 10 क्वांटिटी एक्झिक्यूट होईल आणि बाकीचे किती आहे? 10 कॅन्सल होतील. या IOC मध्ये 10 आहेत ते एक्झिक्यूट होतील आणि 10 कॅन्सल होईल. म्हणजे 10 त्याच्या बकेटमध्ये येतील प्राइस जेव्हा मॅच होईल. IOCचं मिनिंग काय? जेवढे अवेलेबल असतील तेवढे दे, बाकीचे कॅन्सल कर. आणि FOKचे अवेलेबल असतील तर सगळेच दे, नाहीतर माझी ऑर्डर स्केल करून टाक. डिफरन्स समजला? इन केस ऑफ FOK अँड फिल अँड किल. येस सर. तुम्हाला कोणते ऑर्डर बघायचे?
GTD, GTC आणि ब्रॅकेट ऑर्डर. हे मी ग्रुपमध्ये व्हिडिओ पाठवेन, बट तुम्हाला याचे शॉर्ट नोट्स मेंटेन करायचे. हे तुमच्या जेव्हा तुम्हाला विचारतील की नवीन एनहान्समेंट काय, ओके, काय म्हणतोय मी, नवीन कोणत्या एनहान्समेंट वरती काम करताय, देन काय सांगणार तुम्ही, GTC ऑर्डर एक एनहान्समेंट आहे आमची, ब्रॅकेट ऑर्डर एक आहे, GTD आहे. तुमच्याकडे एक चान्स आहे, फॉर एक्झाम्पल रिअल टाइम मध्ये विचारतात की नवीन कोणत्या एनहान्समेंट वरती काम करताय तुम्ही, विचारतात असं. एखादा क्वेश्चन झालाय तुम्हाला असं की नाही झाला आजकाल? यस, नो, नाही झाला. फायनल मॉकला होईल, ठीक आहे. कारण कोणत्या रिक्वायरमेंट वरती काम करताय, नवीन एनहान्समेंट काय, ओके. तर कशावरती काम करताय तुम्ही, GTC, GTD ऑर्डर टाइप्स वरती काम करतोय. क्लिअर सगळ्यांना? आन्सर कसं सांगायचंय, या ऑर्डर टाइप्स तुम्हाला जर माहिती असतील तरच तुम्ही एक्सप्लेन करू शकाल, बरोबर? और नो? येस सर. ओके, त्याच्या नोट्स तुम्ही मेंटेन करा, त्याच्या नोट्स मेंटेन करा. हे झाले सगळे ऑर्डर टाइप्स, ओके. तर ऑर्डर टाइप्स वरतीच सगळे ट्रेड एक्झिक्यूट होतात, म्हणजेच काय, बाय अँड सेलिंग होत ऑर्डर टाइप्स वरती, ओके. मग आतापर्यंत जे सगळं आपण बघितलं ते कुठे यूज होतं, फॉर एक्झाम्पल स्टॉक, कमोडिटी, एखादा बाय सेल करायचा आहे, बट हे कशावरती डिपेंड आहे, ऑर्डर टाइप वर, ओके. ऑर्डर म्हणजे काय, ऑर्डर इज नथिंग बट इन्स्ट्रक्शन. मार्केट ऑर्डर म्हणजे करंट मार्केटनुसार, CNC म्हणजे जेवढी कॅश अवेलेबल आहे ती, स्टॉप लॉस म्हणजे आपल्याला लॉस वाचवायचा आहे आपला, देन MIS म्हणजे मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ, इथे ब्रोकर मार्जिन देतो, देन CNC अँड FOK, सॉरी IOC अँड FOK, किल और किल, जेवढे अवेलेबल असतील तेवढे दे, जेवढे अवेलेबल असतील मला जेवढी रिक्वायरमेंट तेवढे दे, नाहीतर माझी ऑर्डर किल कर. IOC जेवढे अवेलेबल असतील तेवढे दे, बाकीचे कॅन्सल कर. आणि तुम्हाला सर्च करायचं काय, GTD, GTC अँड ब्रॅकेट ऑर्डर. हे काय असतील तुमचे एनहान्समेंट असतील, करंटली इन विच रिक्वायरमेंट यू आर वर्किंग. म्हणजे तुम्ही काय सांगाल, शांत बसाल का तिथे, येस और नो? तुम्हाला हा क्वेश्चन विचारणार की तुम्ही कोणत्या रिक्वायरमेंट वरती काम करताय, तुम्ही सध्या काय काम करताय. सो देयर इज सम चेंजेस इन UI, ओके. काही चेंजेस UI मध्ये आहेत, आणखीन काय नवीन ऑर्डर टाइप इंट्रोड्यूस झाले ते ऍड करायचे आणि त्याची टेस्टिंग आहे, बरोबर? हे सांगू शकाल तुम्ही त्यावेळी? येस. याची थोडी प्रॅक्टिस करा. देन इंडियन मार्केट कधी ओपन होतं हे पण तुम्हाला चेक करायचं. काय म्हणतो मी, इंडियन मार्केट ओपन क्लोज कधी होतं, ओपन क्लोज कधी होतं ते सांगा. देन प्री मार्केट, पोस्ट मार्केट, एक बघायचं तुम्हाला, प्री मार्केट, पोस्ट मार्केट. थोडा सेल्फ स्टडी करायचं, मी सांगेन नेक्स्ट लेक्चरला. प्री मार्केट, पोस्ट मार्केट, हे GTC अँड ब्रॅकेट ऑर्डर तुम्ही जरी नाही केलं तरी मी हे सांगेन, बट तुम्ही ट्राय करू शकताय. येस. ओके. देन नेक्स्ट लेक्चरला मी आणखीन सांगेन ऑर्डर कॅन्सल कधी होते, ऑर्डर पेंडिंग कधी जाते, ऑर्डर रिजेक्ट कधी होते, या सगळ्या गोष्टी मी सांगेन. आणि ऑर्डर सक्सेसफुली एक्झिक्यूट कधी होते. तुम्हाला डिफरंट सिनारिओ मिळतात. व्हेन ऑर्डर विल कॅन्सल, व्हेन ऑर्डर विल गो टू पेंडिंग स्टेट, रिजेक्ट कधी होते, सक्सेसफुली एक्झिक्यूट कधी होते, या सगळ्या गोष्टी मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करेन, ओके. थोडी विजिबिलिटी आली आतापर्यंत ज्या गोष्टी बघितल्या आपण ऑर्डर टाइप मुळे, ज्या गोष्टी भेटल्या. इन्व्हेस्टर इथे इन्व्हेस्ट करतो बट ऑर्डर टाइप नुसार करतो. बट उद्या जो सरांचं लेक्चर आहे, उद्या जे सरांचं लेक्चर असेल ते प्रोजेक्ट फ्लो आहे. प्रोजेक्ट फ्लो मध्ये अज्युम करा कोण कोण लोक इन्व्हॉल्व असतील. मी जनरल विचारते, उद्या तो होईलच. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या तिथे कोण कोण इन्व्हॉल्व होतं, बायर सेलर, इन्व्हेस्टर म्हणजे इन्व्हेस्टर, बायर मध्ये कोण आहे, स्टॉक एक्सचेंज आहे, इकडे कोण असेल, इन्व्हेस्टर, सेलर, ओके. इंडियामध्ये 2 अकाउंट हँडल करतात, ओके. तुमच्या नाही हे स्टॉक एक्सचेंज झाले, ओके. स्टॉक एक्सचेंज झाले. मी म्हणते तुमचे अकाउंट हँडल करणारे NSDL, आणखी
CDSL एक आहे. येस सर, येस सर. ओके, तर हे मी नेक्स्ट लेक्चरला सांगेन. एक सेंट्रल डिपॉझिटरी मी जस्ट आयडिया देते. फॉरेन कंट्रीज मध्ये वेगळे. ओके, डिपॉझिटरी इंडियामध्ये कोणते? NSDL आणि CDSL. हे नोट करून ठेवा, मी नेक्स्ट लेक्चरला सांगेन. NSDL, CDSL. बट ओव्हरऑल प्रोजेक्ट मध्ये एक सेंट्रल डिपॉझिटरी असते. देन काय म्हणते मी, स्टॉक एक्सचेंज असतो, इन्व्हेस्टर असतो, देन इन्व्हेस्टर असतो, बाय सेल रिक्वेस्ट. बट हा प्रोजेक्टचा फ्लो कसा आहे एक्सप्लेन करायचा, त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन काय होतं, कन्फर्मेशन काय होतं, बुकिंग काय होतं, देन या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या. बट काय तो प्रोजेक्ट फ्लो आहे. केअरफुली ऐकून घ्या, स्वतःच्या नोट्स बनवा, त्याप्रमाणे आम्ही नोट शेअर करेन. बट तुम्हाला प्रोजेक्ट फ्लो 100% फर्स्ट क्वेश्चन विचारते. सो एक्सप्लेन मी युअर प्रोजेक्ट. तर एंड टू एंड प्रोजेक्ट फ्लो तुम्हाला एक्सप्लेन करायचं. ओके, एंड टू एंड प्रोजेक्ट फ्लो एक्सप्लेन करायचं. तुमची इन्व्हॉल्वमेंट कुठे असेल? सध्या आपण ज्या गोष्टी बघितल्या ते फ्रंट एंड ऍप्लिकेशनचे बघितल्या, बरोबर? तुमची इन्व्हॉल्वमेंट फ्रंट ऑफिसला असेल, सर सांगतील तुम्हाला. बट यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, जनरल आयडिया आहे तुम्हाला? येस, तर सर एक्सप्लेन करतील. डायग्राम व्यवस्थित ग्रुप याच्यामध्ये तुमच्या नोटबुक मध्ये मेंटेन करा आणि नोट्स बनवा त्याचे. ओके, बट लेक्चर केअरफुली ऐका. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला? ऑर्डर कधी कॅन्सल होते, पेंडिंग होते, देन प्री मार्केट, पोस्ट मार्केट. हे जर तुम्ही केलं नाही तर फायनली मी सांगेन. बट तुम्हाला काय बघायचं फक्त आता? NSDL, CDSL बघायचं आहे. बट जरी नाही समजलं तर मी सांगेन तुम्हाला. ओके, क्लिअर? ओके सर. येस, ठीक आहे. येस सर. उद्याचं लेक्चर शार्प 8ला जॉईन करा सरांचं. ओके.